मग काय जास्त विचार न करता आम्ही लगेच अक्कलकोटसाठी निघालो. काही वेळातच आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो. मंदिराजवळ येताच भक्तांची गर्दी दिसू लागली आणि मग दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. दर्शनासाठी जवळपास 1 तास लागला. दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो, पण बाहेर आल्यावर एक छोटासा प्रॉब्लेम झाला. चप्पल एका बाजूला काढल्या होत्या आणि आम्ही बाहेर दुसऱ्याच बाजूने पडलो. मग काय चप्पल शोधण्याचाच आमचा जवळपास अर्धा तास गेला आणि त्यात ऊनही खूप, त्यामुळे पाय पण खूपच भाजले. मग वाटलं चला आता काहीतरी थंड खाऊया. मग गोळा घेतला. पण खरं सांगायचं तर गोळा काही एवढा छान नव्हता. पण पैसे तर दिले होते, आता खावं तर लागणारच. मग काय खाणं तर भागच होतं. चला आता परत जाण्याची वेळ झाली, कारण आम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हॉस्टेलला पोहोचायचं होतं. बस स्टँडवर आलो, पण बसमध्ये एवढी गर्दी होती की आम्ही 2-4 बस सोडून दिल्या. पण शेवटी एका बसमध्ये जागा मिळाली. आजचा दिवस अगदी प्लॅनप्रमाणे गेला नाही, पण कधी-कधी अचानक ठरलेले प्लॅन सगळ्यात जास्त आठवणीत राहतात आणि अशाच काही छान आठवणींसोबत आम्ही परत निघालो.